सांगली शहरातील कर्मवीर पतसंस्थेत लॉकरमध्ये 40 तोळे सोने ठेवण्यासाठी निघालेल्या वृद्धाची बॅग हिसडा मारून चोरट्यानं दुचाकीवरून पलायन. पोलिसांनी 4 तासात चोराचा छडा लावला. 3 जणांना अटक केली आहे. सांगली येथील पत्रकार नगर येथील व्यापारी ध्यानचंद सकळे यांच्या घरी काही दिवसांपूर्वी लग्न कार्य होते. त्याकरता त्यांनी लॉकरमधले सोने काढले होते. लग्न कार्य उरकल्यानंतर त्यांनी 40 तोळे सोने परत कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेत लॉकरमध्ये ठेवण्यासाठी आपल्या मोटारीतून उतरले असता पाठीमागून दुचाकीस्वारानं त्यांच्या हाताला हिसडा मारून पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी गतिमान चक्र फिरवत त्यांचा ड्रायव्हर आणि त्यांच्या 2 मित्रांना अटक करत 4 तासात चोरीचा छडा लावला. ही सर्व घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. NTV न्यूज मराठी, सांगली.